नमस्कार मंडळी. एकदा का उन्हाळा चालू झाला की प्रत्येक घरी पाहुण्यारावळ्यांचं येणं जाणं चालू होतं आणि अशा वेळेस झटपट तयार होणारी जर भाजी जर तुम्ही शोधत असाल ना, तर हा पनीर मसाला बनवू शकता. बनवायला एवढा सोपा आहे ना आणि चवीलाही खूप छान लागतो, त्यामुळे तुम्ही बनवू शकता. ही रेसिपी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं मी 300 ग्रॅम पनीर क्यूब्समध्ये कट करून घेतलेला आहे. तसंच काही पूर्वतयारीसुद्धा करून घेतलेली आहे. मुठभर लसूण सोलून घेतलेला आहे. 2 छोट्या आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहे. 2 छोट्या आकाराचे कांदे, तसंच कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे. 2 चमचे मगज बी आणि सोबतच 4 पनीरचे क्यूब मी इथं एक 10 मिनिटापूर्वी पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी ठेवलेले आहेत. जर तुमच्याकडे मगजबी नसेल, तुम्ही त्या जागेवर काजू जरी वापरले 5-7 तरीसुद्धा चालणार आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आणि तेलावरती हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. खूप जास्त डार्क रंग याचा करायचा नाही. हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्या, तसेच 2 छोटे आल्याचे तुकडे यामध्ये घातले, लसूण घातला आणि टोमॅटो यामध्ये मी घातलेला आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही आवडला असेल, ही रेसिपी तुम्हाला कुठेही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता हे व्यवस्थित असं परतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला ना मुठभर कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. ज्यावेळेस आपण वाटणामध्ये कोथिंबीर घालतो ना, त्यावेळेस भाजी कोणतीही असू द्या, व्हेज नॉनव्हेज साधी भाजी जरी असेल ना, तरी देखील त्या भाजीची चव खूप छान येते. त्यामुळे वाटणामध्ये कोथिंबीरीचा वापर थोडासा जास्त करायचा. आता ही कोथिंबीरसुद्धा यामध्ये मी छान अशी परतून घेतलेली आहे. छान सॉफ्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे वाटण व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मी काढून घेत आहे. आता यामध्येच आपण जे मगज बी आणि पनीरचे क्यूब ठेवले होते ना, ते देखील यामध्येच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. याने काय होतं ना, जी भाजी आहे ना ती चवीला खूप छान होते. ग्रेव्ही अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटसारखी होते, दाटसर होते आणि ती जी चव असते ना, जी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, अगदी तशी चव येते. त्यामुळे इथंच हे वाटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आणि 2 तमालपत्र यामध्ये मी घातलेले आहेत. आता तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं. हे बघा, आता हे वाटण व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये मी घातलं होतं. आता हे व्यवस्थित असं परतलेलं आहे. आता यामध्ये मसाले घालूया. तर सगळ्यात आधी 1 चमचा पनीर मसाला घातलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथं मी गरम मसाला, पाव चमचा हळद, त्यानंतर अर्धा चमचा इथं मी धना पावडर आणि किचन किंग मसाला, लाल तिखट इथं मी घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हे बघा, छान असं परतून घ्यायचं. गॅस लहान करायचा आणि झाकण ठेवून पुढच्या 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. बघा, मसाल्याला हलकं असं तेल सुटायला लागलेलं आहे. मसाला परतत असताना अजिबात घाई गडबड करायची नाही. छान असा मध्यम गॅस करायचा आणि हे परतून घ्यायचं. आता इथं 2 चमचे दुधावरची जी साई असते ना, ती व्यवस्थित अशी फेटून घेतली आणि ती साई यामध्ये घालायची. तुम्हाला जर दुधावरची साई नसेल घालायची, नाही घातली ना तरीसुद्धा चालणार आहे. पण दुधावरची साई घातली ना तर चव खूप छान येते. त्यामुळे एखादा चमचा तरी जरूर घाला. साई घातली, एक अर्ध्या मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथं मी जे पनीर कट करून ठेवलं होतं ते पनीर इथं मी घातलेलं आहे. हे पनीर मी फ्राय वगैरे करून घेतलेलं नाही, असंच घातलेलं आहे. छान चव येते. आपल्या चॅनलवर इतरही पनीरच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत, जसं मटर पनीर, शाही पनीर, पनीर मसाला. जर तुम्ही त्या रेसिपीज नसेल पाहिल्या ना तर एकदा व्हिजिट करून नक्की बघा, तुम्हाला खूप आवडतील. 2 मिनटं परतून घेतल्याच्या नंतर यावरती झाकण ठेवायचं. छान अशी याला वाफ काढून घ्यायची. मस्त तेल सुटल्याच्या नंतर यामध्ये ना तुम्हाला जेवढी भाजी अशी दाटसर पातळ आवडते त्या अंदाजाने यामध्ये गरम पाणी घालायचं आणि गरम पाणीच घालायचं. गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव टिकून राहते, भाजीची चव बिघडत नाही. त्यामुळे इथं मी 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं. त्यापैकी अर्धं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि जर तुम्हाला गरज वाटली तर पुन्हा तुम्ही त्यामधलं पाणी इथं घालू शकता. भाजी सर्वस्व तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ किंवा दाटसर ठेवू शकता. व्यवस्थित 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेतली. त्यानंतर यावरती कस्तुरी मेथी घालायची आणि कोथिंबीर घालायची. हा पनीर मसाला ना खूप पातळ बनवू नका. असा दाटसर असला ना तर पुरीसोबत, चपातीसोबत, पराठ्यासोबत खायला खूप छान लागतो. त्यामुळे इतपत दाटसर जरूर ठेवा. मस्त असा पनीर मसाला खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा असा झटपट पनीर मसाला जरूर बनवून खातील. बाय बाय.